फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपी सोबत करत आहे। बघा, सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे दाल खिचडी हा प्रत्येकाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला आवडतो। बघा, मी दाल खिचडी बनवण्याची माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघा, मी एका कुकरमध्ये असं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची टाकलेली आहे, आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, छान असं तेलामध्ये परतून घेतलं। त्यामध्ये परत दालचिनी, लवंग आणि तमालपत्र टाकलेलं आहे, सुके मसाले टाकले, हळद, हिंगपूड, धनेपूड, गरम मसाला टाकलाय, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, ते सुद्धा छान भाजून घेतलं आहे। त्यानंतर 1 वाटी तांदूळ, पाववाटी मूग डाळ, पाववाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलं आणि ते तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये। आणि त्यामध्ये तांदळाला जितकं पाणी लागतं त्यानुसार आम्ही पाणी घातलेलं आहे। इथे तुमच्या तांदळाच्या ह्याच्यानुसार तुम्ही घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि इथे माझी दाल खिचडी तयार आहे। रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राइब करा। बाय बाय।